युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधी माननीय तुकाराम बाबा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट कधी घेणार हा प्रश्न संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांना पडला होता आणि सर्वात जास्त प्रशिक्षणार्थ्यांच्या कमेंट किंवा मेसेज कॉल या संबंधी येत होते की बाबा हे एकनाथ शिंदे साहेब यांची भेट कधी घेणार आहेत. तर त्या संबंधीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ती अपडेट देण्यासाठीच मी लाईव्ह आलेलो आहे. त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थी लवकरात लवकर जॉइन व्हा म्हणजे तुम्हाला हे अपडेट सांगतो. तर अपडेट अशी आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांसाठी माननीय हबब तुकाराम बाबा महाराज हे मुंबई येथे गेलेले आहेत आणि बाबांनी स्वतः त्यांची लोकेशन शेअर करून सांगितलंय. मला त्यांनी स्वतः WhatsAppवरती पर्सनलला त्यांची लोकेशन शेअर केली होती आणि बाबा हे स्वतः सध्या मंत्रालयात आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे भेट घेण्यासाठी ते संपूर्ण प्रयत्न करत आहेत. संपूर्ण बाबांसोबत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या संघटनेचं शिष्टमंडळ सुद्धा आहे आणि या शिष्टमंडळाला घेऊनच बाबा मंत्रालयात गेले म्हणजे मंत्रालयाजवळच त्यांनी मला लोकेशन आता काही वेळापूर्वी टाकलं होतं. 10 मिनिटापूर्वी. बाबा हे मुंबईमध्येच आहेत आणि मंत्रालयाजवळच आहेत. आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेण्याचा बाबा प्रयत्न करतील आणि त्याच्या संबंधित ते मुंबईमध्ये आहेत. तर मेन प्रश्न असा मुद्दा म्हणजे मेन अडथळा असा आहे, की मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्या पाऊस चालू असल्यामुळे सर्व मुंबई ठप्प आहे आणि त्याच्यामुळेच अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय मुंबईमध्ये. तरीसुद्धा बाबांनी प्रशिक्षणार्थ्यांचा प्रशिक्षणार्थ्यांचा मुद्दा अ, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एवढ्या पावसामध्ये पाऊस असताना सुद्धा बाबा हे मुंबईला गेले आहेत आणि बाबांचा आता भेटीसंबंधी अद्याप बाबांशी फोनवरती किंवा कोणत्याच माध्यमातून कॉन्टॅक्ट झालेला नाही. पण बाबांना मी मेसेज टाकला होता. तर त्यावरती बाबांनी मला त्यांचं लोकेशन शेअर केलं आणि आताचं लोकेशन बाबा हे मंत्रालयापाशी आहेत. म्हणजेच मंत्रालयाजवळ असतील किंवा मंत्रालयात असतील. त्यामुळे याच्यावरून स्पष्ट समजतंय, की माननीय तुकाराम बाबा हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेण्यासाठी सध्या तिथं हजर आहेत आणि त्यांच्या भेटीसंबंधी त्यांच्यासोबत हे प्रशिक्षणार्थी संघटनेचं शिष्टमंडळ सुद्धा आहे. आता कायमस्वरूपी रोजगाराच्या दृष्टीने बाबा नेमकं एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत कशी चर्चा करतायत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि आता मुंबईमध्ये खूप प्रचंड पाऊस असल्यामुळे त्यांना बरेच अडथळे तिथे निर्माण होत आहेत. पण ज्या ज्या क्षणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि बाबा यांची भेट होईल, त्या क्षणी ती अपडेट लगेच आपल्या चॅनलवरती मी नक्कीच टाकेल. जसं आपल्याला माहीत होईल तसं. पण सध्या तरी बाबांनी जी लोकेशन टाकली होती, त्या लोकेशननुसार बाबा हे मंत्रालयाजवळच आहेत किंवा मंत्रालयात असतील. कारण Googleवरती ते मंत्रालयाजवळ दाखवत राहतं. म्हणजे प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच काहीतरी ठोस पाऊल आज उचललं जाऊ शकतं, असं सुद्धा म्हणता येईल. कारण अद्याप बाबाशी कोणता कॉन्टॅक्ट झालेला नाही. नवीन जोडलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा सांगतो, की बाबांशी अद्याप कॉन्टॅक्ट झालेला नाही. पण बाबाला मी मेसेज केला होता, तर बाबांनी मला त्यांचं लोकेशन शेअर केलंय. बाबा सध्या मंत्रालयात आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटीसंबंधी ते त्या संबंधित ते मंत्रालयात आहेत. भेट आज होऊ शकते. भेट जर झाली तर नक्कीच आपल्या चॅनलवरती मी ती अपडेट टाकेल. पण सध्या तरी ते मंत्रालयात आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे. आता मुंबईमध्ये पाऊस चालू असल्यामुळे त्यांना भेटीसाठी संपूर्ण मुंबई सध्या ठप्प झालेली आहे पावसामुळे आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सुद्धा विनंती आहे, की पावसापासून सुरक्षित ठिकाणी आपण जावं. पाऊ सुरक्षित ठिकाणी आपण राहावं जोपर्यंत हा पाऊस चालू आहे. पण महत्त्वाची जी अपडेट होती प्रशिक्षणार्थ्यांना देण्याची, ती हीच होती, की बाबा मंत्रालयाजवळ मंत्रालयात आहेत आणि ते एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेणार आहेत. आता कायमस्वरूपी रोजगाराच्या दृष्टिकोनातून बाबा नेमके शिंदे पुढे कोणते-कोणते मुद्दे मांडतात हे तितकं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता प्रशिक्षणार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. आपण लाईव्हच्या माध्यमातून ते प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी देतो. प्रशिक्षणार्थ्यांना काही प्रश्न असतील तर विचारा.